खतरनाक विषय झालेला आहे डायरेक्ट. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज, सकाळचे वाजले 4. बघू शकते तुम्ही, फुल अंधार विषय डायरेक्ट. आणि आपण आहे आपल्या गोडाऊन जवळ. कारण आपल्याला आज कुठं जायचं आहे माहिती आहे का? आज आपल्याला गाईज जायचं आहे डायरेक्टली सटाण्याला. आणि सटाण्याला आहे मेंटेनन्स. तर आपण इथून जाणार आहे आपली छोटी बसंतीवर. आणि विदगाववरून अनिकेत आहे. अनिकेतकडून आपल्याला होंडा सिटी घ्यायची. आणि आपल्यासोबत अनिकेत पण येणार नाही का? तर गाईज चला आता लवकरात लवकर निघू. कारण काय टाईम खूप कमी आहे. कारण आपल्याला लवकर जायचं आहे तिथं. लवकर जाऊन तिथं काम करून लवकर यायचं पण आहे नाही का? तर जाण्यासाठीच माझ्या हिशोबाने 3 तास लागतील. ॲक्च्युली आपण 2 व्हीलरवर जाणार होतो, बट कॅन्सल केलं. कारण म्हटलो काय उगेच जर पाऊस वगैरे आला तर हाल होऊन जातील. आणि कंटिन्यू 3-4 तास गाडी चालवायची म्हणजे डेंजर काम आहे. आणि चला मग गाईज आता निघू लवकरात लवकर. कारण अनिकेतचं पण आवरलेलं आहे. फायनली आता अनिकेत आलेला आहे. आणि आता आपण निघणार आहे आपल्या प्रवासाला नाही का? कारण आपल्याला लवकरात लवकर लोकेशनला जायचं आहे. आपला अनिकेत भाऊ, हा तुमचा भाऊ. जो हायवे होता, हायवे सोडून दिलेला आहे. आणि आता आपण लागलेले सिंगल रस्त्याला आहे बघा. तर इकडं तर कुठं काही खड्डे वगैरे नाही लागले, पण देवा करून पुढं पण आपल्याला खड्डे नाही लागाव नाही का? आपल्या अनिकेत भाऊला पुढं झोपी पिऊ राहिले. आंघोळ पण नाही गेली गाडीने आज. तर हसू राहिले. चला काहीच लवकरात लवकर पोहोचू लोकेशनला. खेकडा बघा, खेकडा केवढा आहे बघा. खेकडा दिसला का? हे बघ इकडे खेकडा. हे बघ पिवळ्या कलरचा खेकडा होता. सावधान सावधान लिहिलेलं आहे डायरेक्ट. काम चालू, वाहने सावकाश चालवा म्हणे. आता वाहने जर सावकाश चालवले तर टाइमावर कसं काय पोहोचायचं लोकेशनला? अशी गंमत. इथं आलेलं आहे आपण. आणि आपलं हायड्रन सिस्टमचं काम पण झालंय. पण पंप हाऊसला डायरेक्ट आहे लोकांनी डायरेक्ट कचरपट्टी बनवून ठेवली बघा. इकडं कचरा, त्यानंतर इकडं PUP शीट, आणि काय कॅन बिन तेलाच्या बिलाच्या काही तर काय जेवण बिवण बनवते वय. हा जाऊ द्या, आपण आपलं काम घेऊ करून आता पंपांचं. आणि मग निघू आपण आपल्या घरच्या प्रवासात. इथलं काम वगैरे झालेलं आहे. आणि आता आपण निघालोय डायरेक्ट घरी. बट घरी जायच्या अगोदर सर्वात पहिले आपल्याला जायचं पिंपळगावला. आपल्याला आपल्या लोनची NOC घ्यायची नाही का तिथून. आणि अनिकेत भाऊला तर एवढं गरम झालं की डायरेक्ट कपडे बिपडे काढून बसलं होतं. पण परत भाऊने टी-शर्ट घालून घेतला. आता मस्त थंड AC लावलेला आहे. आता निघू. आपण दिली गाडी चालवायला मस्त अनिकेत भाऊला आपल्या. आणि अनिकेत भाऊ एकदम जोरावर गाडी चालवते बघा. त्याच्यात उसके चेहरे में खाब दिख रहा है नहीं क्या? आखिरी रात दिख रही है आज की. हाँ
जाते का नाही ठीक तसं काही विषय नाही, चालवतो चांगली चालवतो पण थोडा घाबरतो नाही का. गाईज मेंढर नाद नाही करायचा. बाळू मामाचे मेंढे आहे डायरेक्ट. बाळू मामाचे मेंढे कसे माहितीये ना, दणका एकदम दणका. नाद नाही करायचं भाऊंचं डायरेक्ट. चला रे भावांना तुम्ही पण गाडी. डेंजर पाऊस चालू आहे बघू शकताय तुम्ही, काही दिसत नाही पुढचं. पण तुमचा भाऊ तरी रिक्स घेऊन गाडी वगैरे चालवतोय. तर तुमचं पण जर ठरला असेल का चांदवडला किंवा साठाण्याला जायचंय तर अजिबात घराच्या बाहेर निघू नका. आपल्या आपल्या घरात असं दिसतं. एक तर काही दिसत नाही काही नाही, रिकामा कोणाला ठोकशाल विकशाल. मी तर नाही ठोकणार, एक्सपिरियन्स आहे तेवढं गाडी चालवायचं मला. चला गाईज आता लवकरात लवकर जाऊ आपण, कारण आपल्या काय ते प्रा आणि भैया येतोय नाही का. काय ती त्यांचं काय उठलं मग तिथं आधी यायचं घेऊन टाकू वाटलं. जाऊ दे नाही का घरी बांधला. ट्रेननी जाण्यापेक्षा कधी मध्ये 4 व्हीलरमध्ये येतील असं. आपली गाडी पण पडली, हे असे धक्के द्यायला लागते. त्याचे टोलवाल्याने 350 रुपये घेतलेले, 2000 रुपयाला पुष्टन लागल्या. सेकंड टाइम आपली गाडी बंद पडलेली आहे आणि गाडीला आता एनर्जी ड्रिंकची जरूरत आहे नाही का खूप. ही घेऊन चाललो आहे. ऑलरेडी तिचं पोट भरलेलं आहे CNGने, तरी तिला पेट्रोल पाहिजेच आहे. आणि 4 किलोमीटर पायी जाऊन पेट्रोल घेऊन आलेलं आहे ना. आता चाललो आहे. गाडी अजून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. भैयाला तर काय आपल्या चालवत नाही पण चालतंय गाडी नाही का. तरी खतरनाक विषय झालेला आहे डायरेक्ट. गाईज फायनली घरी आलेलो आहे आणि आता आपल्याला परत जायचं आहे स्टुडिओला, कारण भैयाचा वाढदिवस आहे त्यामुळे तिथं केक वगैरे कट करायचं आहे नाही का. आता फ्रेश वगैरे हो आणि लगेच मग निघू आपण. त्याच्यात पाऊस पण चालू आहे बाहेर. ते आता आपण आलेलो आहे इथं स्टुडिओला आणि आपल्या भैयाचा बड्डे जो आहे, बड्डे झालेला आहे कॅन्सल. तर आता आपण चाललो आहे घरी आणि जे हरी नाही का. आणि आय होप की तुम्हाला आजचा आपला ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी.